धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर केली। या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार विक्रम काळे यांची सुद्धा उपस्थिती होती। खरं तर परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना भाजपकडून देण्यात आली होती। दरम्यान भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना यांनी घड्याळ चिन्हावरून मैदानात उतरणार असल्याचं अर्चना पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश झाला असून सुनील तटकरेंनी त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली। ओमराजे निंबाळकर व्हर्सेस अर्चना पाटील अशी थेट लढत धाराशिव मतदारसंघातून होणार आहे। दरम्यान धाराशिवमधून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी थेट लढत होणार आहे। कोण आहेत अर्चना पाटील? अर्चना पाटील यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणतेही पद सांभाळत नाही। लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या। दरम्यान अर्चना पाटील या सामाजिक कामात देखील अग्रेसर असतात। लेडीज क्लबच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांनी दिलेलं आहे। पुण्यातील भीमथडी किंवा मुंबईतील महालक्ष्मी सारख्या मोठ्या महोत्सवांसारखाच प्लॅटफॉर्म धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मिळावा म्हणून हिरकणी महोत्सवासारखी संकल्पना जिल्ह्यात त्यांनी आणली। गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील बचत गटातील महिला उद्योजक या महोत्सवात दरवर्षी सहभागी होतात आणि लाखोंची उलाढाल करतात। तसेच तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून हजारो नागरिकांचं मोफत रोग निदान आणि शेकडो नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया आरोग्य शिबिरांमध्ये मोफत साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्या राबवत असतात। राणा जगजितसिंह यांनी 2019ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती। शिवसेनेच्या म्हणजे आत्ता ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात राणा मैदानात उतरले होते, मात्र ओमराजेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती। राष्ट्रवादी ते भाजपात प्रवेश त्यांचा कसा झाला तर 2019च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राणा जगजितसिंह यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले। याआधी 2004 ते 2008 आणि 2008 ते 2014 या काळात 2 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत। 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या काळात धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे। 2019 पर्यंत धाराशिवच्या राजकीय पटलावर फारसा प्रभाव नसलेल्या भारतीय जनता पक्षानं दुसऱ्या पक्षांमधून आयात केलेल्या मातब्बर राजकीय नेत्यांच्या जोरावर अचानक मुसंडी मारलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे नातलग असणाऱ्या राणा जगजितसिंह पाटील यांना पक्षात घेऊन भाजपनं त्यांची ताकद वाढवली। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील तुळजापूरचे आमदार म्हणून निवडून आले। धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यापैकी औसा आणि तुळजापूर हे भाजपकडे, उमरगा आणि परांडा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि उस्मानाबाद विधानसभा ही उद्धव ठाकरे गटाकडे आहे। मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता। थोडक्यात महायुतीकडं 6 पैकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिलेल्या कैलास पाटील यांच्या रूपानं महाविकास आघाडीचा एकच आमदार इथं आहे। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मात्र ठाकरे गटातच राहिलेले आहेत।
आता पाटील विरुद्ध निंबाळकर यांच्यात कौटुंबिक वैर राहिलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले. आता राणांची पत्नी त्याच मतदारसंघातून ओमराजेंच्या विरोधात मैदानात उतरली तर पतीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी त्यांना असेल. राणा जगजितसिंह आणि निंबाळकर यांच्यात कौटुंबिक वैर आहे. निंबाळकरांच्या वडिलांचा राणा जगजितसिंह यांच्या वडिलांनी खून केल्याचा आरोप आहे. पण आता ओमराजे निंबाळकर आपली खासदारकी राखतात की अर्चना पाटील आपल्या पतीच्या पराभवाचा बदला घेतात हे 4 जूनच्या निकालात कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब